DMER भरती. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर पुढे नेमकं काय होतं? एलिजिबल, नॉट एलिजिबल कसं कळतं? सिलेक्शन, ईमेल येतो का? जॉइनिंग प्रोसेस काय असते? आणि 2026 मध्ये DMER भरती येणार का? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण DMER भरतीमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन ह्याच स्टेजला असतो आणि 80% उमेदवार इथेच गोंधळात पडतात. जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल, जर तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी बोलावले गेले असाल किंवा फ्युचरमध्ये DMER भरतीसाठी तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर समजून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे सिलेक्शन नाही. हीच सगळ्यात मोठी चूक लोक करतात. व्हेरिफिकेशन म्हणजे काय? व्हेरिफिकेशन म्हणजे तुमच्या कागदपत्रांची तपासणी. तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन खरी आहे का? तुमची एज लिमिट येते का? तुमचा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का? तुमचा एक्सपिरियन्स योग्य आहे का? व्हेरिफिकेशन पूर्ण झालं म्हणजे फक्त एवढंच. कन्फर्म झालं की तुम्ही भरतीसाठी एलिजिबल आहात की नाही. आता पुढचा डिसिजन मेरिटवर होतो. इथेच लोक पॅनिक करायला लागतात. व्हेरिफिकेशन झाल्यावर 10 ते 15 दिवस काही अपडेट नाही. ईमेल नाही, मेसेज नाही, वेबसाईट शांत. आणि लोक म्हणतात, आपलं सिलेक्शन नाही झालं. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. DMER भरतीची प्रोसेस स्लो असते. कारण पोस्ट्स जास्त, डॉक्युमेंट्स जास्त, कॅटेगरीज जास्त, डिस्ट्रिक्ट वाईज पोस्टिंग. व्हेरिफिकेशन नंतर DMER काय करतं? सगळ्या उमेदवारांची एक एलिजिबल लिस्ट तयार केली जाते. ह्याला कधीकधी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असंही म्हणतात. ही लिस्ट वेबसाईटवर PDF स्वरूपात येते. ईमेल येईलच असं नाही, SMS येईलच असं नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची सवय काय? दररोज DMERची ऑफिशियल वेबसाईट चेक करणं. एलिजिबल लिस्टमध्ये नाव कसं शोधायचं? PDF डाउनलोड करा. तुमचं नाव, रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर सर्च करा. नाव असेल तर तुम्ही एलिजिबल. नाव नसेल तर 2 शक्यता असतात. पहिली शक्यता, तुम्ही नॉट एलिजिबल आहात. दुसरी शक्यता, तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये ऑब्जेक्शन आहे. आता ऑब्जेक्शन म्हणजे काय? डॉक्युमेंट फॉर्मॅट मिसमॅच, सर्टिफिकेट इश्यू, कास्ट व्हॅलिडिटी पेंडिंग, नॉन क्रीमी लेयर इश्यू, नेम स्पेलिंग मिसमॅच, डेट मिसमॅच. अशा केसमध्ये DMER ऑब्जेक्शन लिस्ट काढतो आणि करेक्शनसाठी वेळ देतो. इथे खूप लोक चूक करतात. ऑब्जेक्शन लिस्ट पाहतच नाहीत. डेडलाईन मिस करतात आणि चान्स गमावतात. म्हणून व्हेरिफिकेशन नंतर फक्त एकदा वेबसाईट पाहून चालत नाही. रेग्युलर फॉलोअप खूप महत्त्वाचा आहे. आता पुढचा प्रश्न, सिलेक्शन लिस्ट कधी येते? एलिजिबल लिस्ट नंतर फायनल मेरिट लिस्ट येते. मेरिट म्हणजे मार्क्स, कॅटेगरी, रिझर्वेशन, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, वुमन रिझर्वेशन, एक्स सर्व्हिसमॅन, PWD. मेरिट लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्ही सिलेक्टेड. आता लोक विचारतात, सिलेक्शन ईमेल येतो का? उत्तर साधं आहे. कधी येतो, कधी येत नाही. DMER मुख्यतः वेबसाईटवरच नोटीस देतो. ईमेल किंवा SMS सपोर्ट म्हणून असतो. त्यावर डिपेंड राहणं चुकीचं आहे. सिलेक्शन झाल्यावर पुढे काय? पोस्टिंग ऑर्डर येतो. कॉलेज किंवा हॉस्पिटल अलॉटमेंट दिलं जातं. अलॉटमेंट लेटरमध्ये रिपोर्टिंग प्लेस, रिपोर्टिंग डेट, डॉक्युमेंट्स लिस्ट, मेडिकल फिटनेस ही सगळी माहिती असते. जॉइनिंग प्रोसेस खूप स्ट्रिक्ट असते. टाईम लिमिट असते. लेट झाला तर चान्स जातो. जॉइनिंगसाठी लागणारी कागदपत्र, ओरिजिनल सर्टिफिकेट्स, व्हेरिफिकेशन एक्नॉलेजमेंट, आयडेंटिटी प्रूफ, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट. जॉइनिंग झाल्यावर प्रोबेशन पिरियड असू शकतो.
कॉन्ट्रॅक्ट असू शकतो, परमानंट पोस्ट असू शकतो. हे सगळं नोटिफिकेशनमध्ये क्लिअर दिलेलं असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 2026 मध्ये DMER भरती येणार का? उत्तर आहे हो. मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत. कारण काय? महाराष्ट्रात नवीन मेडिकल कॉलेजेस सुरू होत आहेत. जुने कर्मचारी रिटायर होत आहेत. स्टाफ शॉर्टेज आहे. गव्हर्नमेंट हेल्थ सिस्टम एक्सपॅन्ड होत आहे. 2025 आणि 2026 मध्ये क्लर्क, पियॉन, लॅब टेक्निशियन, स्टाफ, नर्स, फार्मासिस्ट, ग्रुप सी आणि ग्रुप डी मोठ्या प्रमाणात पोस्ट येण्याची शक्यता आहे. म्हणून जे आज व्हेरिफिकेशनमध्ये आहेत, जे आज प्रिपेअर करत आहेत, त्यांनी प्रोसेस समजून घेणं खूप गरजेचं आहे. DMER भरती ही पॅटर्न्सची परीक्षा आहे. जो शांत राहतो, जो प्रोसेस समजतो, जो वेबसाईट फॉलो करतो, तोच सिलेक्ट होतो. शेवटी एक महत्त्वाचा सल्ला, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. व्हॉट्सॲप फॉरवर्ड फेक कॉल्स, एजंट प्रॉमिसेस, ऑफिशियल वेबसाईट, ऑफिशियल नोटीस हेच अंतिम सत्य. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर DMER तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्राला शेअर करा. कारण योग्य माहिती मिळणं हेच सगळ्यात मोठं शस्त्र आहे.